नमस्कार मित्रांनो, आज विषय थोडा हेवी आहे, हार्ड आहे, पण खूप गरजेचा आहे। सुरुवात करूया महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एक्सप्रेसवे व समृद्धी महामार्ग असो, मुंबई एक्सप्रेसवे असो किंवा पुण्याचा नवले ब्रिज असो किंवा तुमच्या तालुक्यातील एखादा चौक, तुमच्या गावाकडे जाणारा एखादा रस्ता, असा एक रस्ता सांगा ज्या रस्त्यावर आजपर्यंत ॲक्सिडेंट झाला नाही। कारण अपघात तो कुणाला सांगून येत नाही, ना वेळ बघतो, ना वय बघतो, ना तुम्ही किती स्वतःची काळजी करताय हा बघतो। एक सेकंद आणि पुढच्या सेकंदात तुमचं आयुष्य उलटं होऊ शकतं। आणि ॲक्सिडेंट नंतरची सर्वात भयानक परिस्थिती कोणती आहे माहीत आहे का? ती म्हणजे त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर लागणारा खर्च। मी अशी कितीतरी कुटुंब बघितले आहेत, ॲडमिट झाल्यानंतर अक्षरशः 10 ते 15 लाख रुपयापर्यंतचा खर्च येतो आणि तरीही ती व्यक्ती जर राहिली नाही। इथं प्रश्न जखम किंवा हॉस्पिटलच्या खर्चाचा नाही आहे, प्रश्न आहे घर कसं चालणार, EMI कसा पे करणार, मुलांच्या शिक्षणाची फी कशी भरणार, घर खर्च कसा भागणार। या सगळ्यात मोठं इन्कम थांबलं तर या ठिकाणी येतो पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स। पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजे काय मित्रांनो? हा एक असा इन्शुरन्स आहे, अचानक झालेल्या बाह्य अपघातामुळे जर कायमचं अपंगत्व आलं, तात्पुरतं काम बंद पडलं किंवा व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबाला फायनान्शियल सपोर्ट देण्याचं काम ही पॉलिसी करते। पॉईंट लक्षात ठेवा, इथं फक्त रोड ॲक्सिडेंटसाठी नाही आहे। घरात असताना तुम्ही पाय घसरून फरशीवर पडणं असेल, ऑफिसमध्ये एखादा छोटासा अपघात होणं असेल, अचानक लाईट लावताना शॉक बसणं असेल किंवा पायरी उतरत असताना पाय घसरून पडणं असेल किंवा गाडीवर बसून चालला असताना अचानक चक्कर येऊन खाली पडणं असेल, मित्रांनो कोणतंही कारण असू शकतं। ह्या सर्व गोष्टी पर्सनल ॲक्सिडेंटमध्ये कव्हर केल्या जातात। मित्रांनो प्रत्येक कंपनीनुसार यामध्ये थोडाफार बदल देखील असू शकतो। अपघाताचा खरा परिणाम कुठे होतो मित्रांनो? अपघात झाल्यानंतर आधी हाड मोडत नाही तर घराचा प्लॅन मोडतो। डॉक्टर म्हणतो 6 महिने बेड रेस्ट घ्यावी लागेल, पण तुमचा EMI म्हणतो मला आजच भरा। मुलांची शाळा म्हणते ही फी वेळेत द्या, घर खर्च म्हणतो मी थांबणार नाही। आणि जर घरात कमवणारी व्यक्ती थांबली तर घराची अर्थव्यवस्था कोसळते। यामुळं पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजे फक्त पॉलिसी नाही आहे, घरासाठीचा बॅकअप प्लॅन आहे। पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स काय कव्हर करू शकतो? परमनंट टोटल डिझॅबिलिटी, कायमचं पूर्ण अपंगत्व आलं अपघातानंतर, व्यक्ती पूर्वीसारखे काम करू शकत नाही, अशा वेळेला ठरलेल्या नियमानुसार मोठा पे आउट मिळू शकतो। परमनंट पार्शल डिझॅबिलिटी, कायमचं अंशतः अपंगत्व, उदाहरणार्थ शरीराचा काही भाग कायमस्वरूपी प्रभावित झाला त्या ठिकाणी देखील तुम्हाला एक चांगला पेआउट मिळू शकतो। टेम्पररी टोटल डिझॅबिलिटी, इथे खूप लोक दुर्लक्ष करतात कारण अनेक वेळा व्यक्ती बरी होते पण त्या काळात 2 ते 3 महिने इन्कम थांबते। काही पॉलिसीत अशा वेळेला वीकली बेनिफिट सपोर्ट देखील मिळतो। मित्रांनो दुर्दैवानं जर ॲक्सिडेंटमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनीला देखील एक मोठी रक्कम मिळते। इथंच कुटुंबाला तुमच्याशिवाय उभं राहण्यासाठी आर्थिक आधार मिळतो। मेडिकल ॲड ऑन बेनिफिट, काही पॉलिसीमध्ये ॲम्ब्युलन्स असेल, हॉस्पिटलचा खर्च असेल, त्याचबरोबर अन्य काही बेनिफिट देखील मिळतात। हे प्रत्येक पॉलिसीमध्ये वेगळं असतं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे, मग पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सची खरंच गरज आहे का? मित्रांनो हेल्थ इन्शुरन्स हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी असतो। पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स अपघातानंतरचं लाईफ चालवण्यासाठी मदत करतो। हॉस्पिटलच्या बिलापेक्षा मोठा प्रश्न असतो इन्कम लॉस आणि अपंगत्व आल्यानंतर प्रश्न असतो लॉंग टर्म सपोर्टचा। म्हणून ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि एकमेकांना रिप्लेसमेंट करू शकत नाहीत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। प्रीमियम कमी का असतो आणि तरी देखील याचा मोठा फायदा कसा होतो? मित्रांनो पर्सनल ॲक्सिडेंट प्रीमियम अनेकदा खूप कमी असतो, याचा बेनिफिट देखील खूप मोठा असतो। मग प्रीमियम कसा ठरतो? तर प्रीमियम ठरतो तुमच्या व्यवसायानुसार। काही लो रिस्क प्रोफाईल असतात, जसं की शिक्षक असेल, CA असेल, बँकर असेल, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारी व्यक्ती असेल, यांचं लो रिस्क प्रोफाईल असं ओळखलं जातं। या लोकांना खूप कमी पैसे भरून जास्तीचा पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर दिला जातो। काही लोक मीडियम कॅटेगरीमध्ये येतात, त्यामध्ये ड्रायव्हर असतील, मशीन ऑपरेटर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, ज्यांचा दररोज रिस्कशी संबंध येतो, या लोकांना थोडा जास्तीचा प्रीमियम पे करावा लागतो। मित्रांनो काही लोक असे असतात त्यांचं रिस्क प्रोफाईल हाय कॅटेगरीमध्ये येतं, जसं की ॲडव्हेंचर स्पोर्ट असेल, मायनिंगमध्ये काम करणारे लोक असतील किंवा प्रोफेशनल रेसिंगमध्ये काम करणारे लोक असतील, अशा लोकांचा प्रीमियम देखील जास्त येतो, त्यांची रिस्क देखील जास्त असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। त्यामुळे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे त्यानुसार तुम्ही तुमचा पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर घेणं गरजेचं आहे।
मित्रांनो, तुम्हाला जर पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर पॉलिसी घ्यायची असेल तर या ठिकाणी 3 चेकलिस्ट मी तुम्हाला सांगतोय. कव्हर किती असावा? फक्त मित्रांनो 10 लाख घेऊ नका. फक्त पहिल्यांदा विचार करा, जर 1 वर्ष इन्कम बंद झालं तर घर कसं चालेल, EMI असेल, शाळेची फी असेल, हाऊसहोल्ड खर्च असेल, यासाठी किती पैसे लागतील. त्याचबरोबर इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन नीट बघा. काय कव्हर होतंय, काय कव्हर होत नाही हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समजा तुमचा अल्कोहोल इन्फ्लुअन्समुळं जर ॲक्सिडेंट झाला असेल तर तुम्हाला कव्हर मिळणार नाही. तुम्ही स्वतःला जाणीवपूर्वक विजा पोचवली असेल तरी देखील तुम्हाला कव्हर मिळत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही काही अशा रिस्की ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व झाला असाल तर त्या कंडिशनला देखील ही पॉलिसी तुम्हाला कव्हर देऊ शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, क्लेम प्रोसेस आणि डॉक्युमेंटेशन यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. अपघातानंतर FIR असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलचं सर्व रेकॉर्ड देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यामुळं कंपनीला तुमचं ट्रॅक रेकॉर्ड तपासणं आणि त्यानुसार क्लेम सेटल करणं जास्त सोयीस्कर होतं. मित्रांनो, आजचा प्रश्न हा इमोशनल नाही आहे. तुम्ही तुमच्या घरातील लोकांना खूप प्रेम करता, पण कधी स्वतःला विचारलं आहे का, जर उद्या माझं काम बंद पडलं तर माझ्या कुटुंबाचा खर्च कोण उचलेल? माझ्या मुलांचं शिक्षण थांबेल का? माझ्या पत्नीला किंवा पतीला कर्जाच्या चिंतेत जगावं लागेल का? मित्रांनो, अपघात फक्त एका बॉडीवर नाही तर तो घराच्या मनावर आणि घराच्या बजेटवर देखील घाव घालतो. पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स म्हणजे त्या घावावर लावलेलं फायनान्शियल बँडेज आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर पॉलिसी घेतली नसेल आणि घेण्याचा विचार करत असाल तर मित्रांनो, लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला किती कव्हर आवश्यक आहे? 10 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी, ते तुम्ही तुमच्या इन्कमनुसार आणि तुमच्या रिस्क प्रोफाईलनुसार ठरवू शकतो. मित्रांनो, मी फक्त तुम्हाला इतकं सांगतो, तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात प्रश्न येईल, सर पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरची पॉलिसी खूप महागडी असते का? तर मित्रांनो, बिलकुल असत नाही. तुम्ही 50 लाखाचा ॲक्सिडेंट कव्हर फक्त वर्षाला 3,000 रुपये भरून देखील घेऊ शकता, ज्या व्यक्तीचं वय वर्ष 25 ते 30च्या दरम्यान आहे. मित्रांनो, तुम्ही 1 कोटीचा देखील ॲक्सिडेंट कव्हर घेऊ शकता. त्यासाठी देखील फक्त 7 ते 8,000 रुपये वार्षिक प्रीमियम येतो. खूप चांगल्या पद्धतीनं ड्रायव्हिंग करतात, तुम्ही तुमच्या डिसिप्लिननं काम करता, पण मित्रांनो, समोरून येणारा माणूस कसा असतो हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाने ॲक्सिडेंट कव्हर पॉलिसी घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून काही मदत लागत असेल तर कधीही कॉल करा. तुम्ही देखील एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, त्याचबरोबर ॲक्सिडेंट कव्हर पॉलिसी देखील आपल्याकडून घेऊ शकता. धन्यवाद.